नमस्कार मित्रांनो. हल्ली ऑटो रिक्षाने प्रवास करताना आपण जेव्हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो आणि ऑटो रिक्षावाल्याला पैसे देतो, तर अनेक वेळा असा अनुभव येतो की आपल्याकडे सुटे पैसे कमी असतात किंवा नसतात. त्यामुळे जे वरचे 5-10 रुपये असतात ते ऑटो रिक्षावाले घेत नाहीत आणि आपल्याला जा म्हणतात. याचा अर्थ पैसे एवढे जे आपण पूर्वी 2 रुपये 3 रुपये घेताना देताना व्यवहारात नोंद करायचो, त्या 2-3 रुपयाची, 5-10 रुपयाची, 50 रुपयाची आता किंमत अतिशय कमी झालेली आहे. एखादी 50 रुपयाची नोट हरवली जरी तुमची, तरी तुम्हाला विचार करायला आता वेळ नाही आणि त्यामुळे तुम्हाला कुठलं टेन्शन येण्याचा पण प्रश्न नाही. याचा अर्थ असा झाला की पैशाची जी किंमत आहे ती खऱ्या अर्थाने आता बदललेली आहे. महागाई हा शब्द आपल्या अकाउंट्समधून आता निघून गेलेला आहे आणि आपल्याला आता कळायला लागलं आहे की महाग या गोष्टी असणारच आहेत आणि आपलं उत्पन्न जास्तीत जास्त आपल्याला निर्माण करायचं आहे. कारण आता स्वस्ताई ही ऑनलाईनच झालेली आहे. ऑनलाईनच्या वस्तू खरेदी करताना आपल्याला तर स्वस्तात मिळतात, म्हणून ते आपण ऑनलाईन खरेदी करतो. त्यामुळे दुकानात जाणाऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. दुकानांमध्ये गर्दी कमी झालेली आहे आणि दुकानं ओस पडली आहेत. परंतु दुकानदारांना आपला दैनंदिन खर्च काढण्यासाठी वस्तूंची किमती वाढवणं भाग पडले. त्यामुळे जी वस्तू 1,500ला मिळायची ती आता 3,000 रुपये किमतीला विकली जाते. अशा प्रकारे जे पैशाचं अवमूल्यन होत चाललंय आणि त्यामुळे आपल्याला येत्या काळात पगारवाढ देणाऱ्या कंपन्या निर्माण होणार आहेत आणि त्यातून जास्तीत जास्त पगाराच्या नोकऱ्या पण निर्माण होणार आहेत. यासाठी लागणारे ज्या आपली क्वालिफिकेशन्स आहेत, आपलं शैक्षणिक पात्रता आहे, आपला अनुभवाचं संचित आहे, हे आपल्याला आता वाढवावं लागेल आणि आपल्याला प्रिपेअर करावं लागेल की आपल्याकडे अनेक स्किल्स आहेत. आपल्या दैनंदिन कामात काम करत असताना अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल की ज्या कामात ज्या कार्यक्षेत्रात तुम्ही हुशार आहात त्या व्यतिरिक्त पण अजून एखाद दुसरे कोर्स वेगळ्या शैलीतले वेगळ्या प्रकारचे आपण शिकून घेतले पाहिजेत, जेणेकरून भविष्यात जेव्हा तुम्ही एखाद्या नोकरीत काम करताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे कोर्सेसमधून मिळणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध असतील. तुमच्यापैकी अनेक तरुणांनी येत्या 5-10 वर्षात जास्तीत जास्त चांगल्या पगाराच्या नोकऱ्या शोधल्या पाहिजेत आणि अपग्रेडेशन करून घेतलं पाहिजे. भारतात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि भारतात जे काम कुठेही करत असतील त्यांनी भारताबाहेर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि परदेशात इतर सर्व देशात, नुसतं अमेरिका आणि UK न करता अन्य देशांमध्ये पण आपण जाऊ शकता आणि त्या देशातही आपण चांगलं काम करू शकता. अशा प्रकारे इतर देशात जाण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी याचा अभ्यास पण आपण सर्वांनी आत्तापासून करायला घेतला पाहिजे. इतर देशात कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या असतात, त्यामध्ये काय ऑप्शन्स असतात याची माहिती घेतली पाहिजे. भविष्यात भारतातही अशा प्रकारचं चांगलं नियोजन करणारं सरकार आपला परीने प्रयत्न करेल अशी अपेक्षा ठेवूया. परंतु असं काही झालं नाही की एम्प्लॉईसाठी किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारची सुविधा देणारं सरकार जर आपल्याला मिळालं नाही, तर येत्या काळात आपल्याला परदेशात जाऊन चांगल्या नोकऱ्या मिळवण्याचा एक ऑप्शन विचारात घ्यावा लागेल आणि या दृष्टीने स्वतःमध्ये आजपासूनच तयारी करावी. तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट आहे का? तुमच्याकडे तुमचा इतर गोष्टी आहेत का ज्याच्यामध्ये तुमचं रिझ्यूम चांगलं आहे का? तुमची पर्सनॅलिटी आहे का? तुम्ही स्वतःला डेव्हलपमेंट केलेलं आहे का? तुमच्याकडे इंग्रजी भाषा किंवा अन्य भाषा आहे का? एखादी इंग्रजी व्यतिरिक्त परकीय भाषेत तुम्ही ज्ञान संपादन केलं आहे का? वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याची आपण तयारी करायला घेतलं पाहिजे. हे केल्यामुळे आपणाला अनेक प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर उघडल्या जातील आणि त्यातनं आपल्याला स्वतःचा विकास करण्याची संधी प्राप्त होईल. प्रयत्न करणं ही आपली काळाची गरज आहे आणि आपण ते करायला हवं. आहे त्यात नोकरीत सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं आणि उशीर झाल्यानंतर थकवा आला म्हणून झोपून राहायचं, हे टाळावं लागेल. तरुण वयात जास्तीत जास्त मार्केटमधलं नॉलेज घ्यावं लागेल आणि स्वतःला अपग्रेड करावं लागेल. आम्ही जेव्हा तरुणांना भेटतो तेव्हा असं आढळतं की अनेक तरुण आजही आहे त्याच नोकरीमध्ये अनेक वर्ष काम करताना दिसतात. हे पुढच्या काळात डेंजर होणार आहे, कारण बऱ्याचशा नोकऱ्या येत्या 20 वर्षात पूर्णपणे बंद होणार आहेत. त्या बंद होण्यापूर्वीची स्टेप्स आता सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे स्वतःला अपग्रेड करणं आणि वयाच्या 40मध्ये गेल्यानंतर नोकरी नसलेला
व्यक्ती म्हणून पुढचं आयुष्य जगणं यापेक्षा नोकरी अपग्रेड केलेला व्यक्ती म्हणून यशस्वी जीवन जगणं ही तुमची गरज आहे, ती तुम्ही ओळखली पाहिजे. धन्यवाद.